श्री स्वामी समर्थ. मंडळी, स्वामी म्हणतात की तुम्ही पैशाच्या मागे धावताय. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. पैसा ही गरज आहे, जरूर कमवावा, कारण त्यानं आपल्या आयुष्यात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आपण विकत घेऊ शकतो. पण या पैशानं सुख आणि समाधान विकत घेता येतं का हो? अजिबात नाही. गरज वेगळी, सुख वेगळं, समाधान वेगळं. गरज म्हणजे काय? आत्ता मला भूक लागली आहे, काहीतरी खायचं आहे आणि ते विकत घेणं ही गरज असते, त्या वेळेपुरती. सुख म्हणजे काय? स्वामी चरणात नामात जे मिळतं ते सुख आहे. परमेश्वराच्या भक्तीत मिळतं ते सुख आहे. परमेश्वराच्या कृपेनं आपण सुखी आहोत, आपण आनंदी आहोत, ते सुख आहे. आणि समाधान म्हणजे काय? की परमेश्वरानं मला फार दिले, आता मला कोणत्या गोष्टीसाठी धडपड करण्याची गरज नाही, हे समाधान. परमेश्वराच्या कृपेनं मला खूप चांगलं दिलं आहे, माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडतं आहे, हे समाधान. आणि हे सगळं सुख समाधान सोडून आपण मृगजळाच्या मागे धावतो आहे. पैसा म्हणजे एक मृगजळ आहे. ते एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी, गरजेसाठी उपयोगाला येणारी एक वस्तू आहे. त्याला आपण इतकं महत्त्व देतो की आपण त्याच्या आहारी जातो. जेव्हा माणूस पैशाच्या आहारी जातो तेव्हा त्याच्या अहंकारात वाढ होते. त्याला वाटतं की मग पैशानं सगळं काही विकत घेऊ शकतो. नक्कीच तुम्ही पैशानं काही गोष्टी विकत घेऊ शकता, पण सगळं काही विकत घेऊ शकत नाही. यामागचं उदाहरण म्हणजे पैशानं भूक विकत घेता येत नाही, अन्न विकत घेता येतं. पैशानं बेड विकत घेता येतो, अगदी मऊ गादी विकत घेता येते, पण झोप विकत घेता येत नाही. म्हणून पैशानं सगळंच विकत घेता येत नाही. पैशानं गरजा पूर्ण होतात, पण समाधान आणि सुख मिळत नाही. म्हणून पैशाचा अहंकार हा माणसाला नष्ट करतो. म्हणून स्वामी म्हणतात की पैशाचा अहंकार अजिबात जवळ बाळगू नका, कारण तोच अहंकार त्याला नष्ट करतोय, तुम्हाला नष्ट करतोय.